नाशिकहून पंढरपूरला जाण्यासाठी थेट ट्रेन नाही हे तर खरं आहे. मग दोन ठिकाणी गाड्या बदलून रेल्वेने जाणे योग्य ठरेल का, की प्रवाशांसाठी दुसरा कोणता सोपा पर्याय आहे? तर मित्रांनो, नाशिकहून पंढरपूरला विठुमाऊलीच्या दर्शनासाठी हजारो भाविक जात असतात. पण रेल्वेने प्रवास करताना सर्वात मोठी अडचण ही येते की नाशिक रोडवरून पंढरपूरसाठी एकही डायरेक्ट ट्रेन उपलब्ध नाही. मग अशा वेळी रेल्वेने प्रवास कसा करायचा, कोणते कनेक्टिंग रूट वापरायचे, आणि जर दोन ठिकाणी ट्रेन बदलायची कटकट नको असेल तर प्रवाशांकडे दुसरा कोणता चांगला पर्याय आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आहे ईशान, तुम्ही पाहता ट्रेन लव्हर्स आय एम. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, नाशिकहून रेल्वेने पंढरपूरला जाण्यासाठी आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा सुरू होतो तो म्हणजे नाशिक रोड ते मनमाड जंक्शन. नाशिक रोडवरून मनमाड जंक्शन हे अंतर साधारण 73 किलोमीटरचे आहे. नाशिक रोडवरून मनमाडसाठी दररोज बऱ्याच रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. पण मित्रांनो, प्रवासाचं प्लॅनिंग करताना एक गोष्ट खूप महत्वाची आहे. मनमाडवरून पुढे कुर्डुवाडी किंवा पंढरपूरला जाणारी तुमची जी पण ट्रेन असेल तिच्या वेळेच्या किमान 1 तास अगोदर तुम्ही मनमाड जंक्शनला पोहोचाल अशा गाडीनेच नाशिकवरून निघा. कारण चुकून जरी तुमची पहिली गाडी थोडीफार लेट झाली तरी मनमाडवरून सुटणारी पुढची मुख्य गाडी तुमची चुकणार नाही आणि तुमचा प्रवास खराब होणार नाही. नाशिक ते मनमाड प्रवासाला साधारण 1 ते सव्वा तास लागतो. तर मित्रांनो, आता आपण सुरक्षितपणे मनमाड जंक्शनला पोहोचलो आहोत. आता इथून पुढे पंढरपूरला जाण्यासाठी नेमके कोणते पर्याय आहेत ते अगदी अचूक वेळेसह समजून घेऊया. जर आपण सध्या आषाढी एकादशीच्या काळात प्रवास करत असू तर मध्य रेल्वेने भाविकांसाठी मनमाड जंक्शनवरून थेट पंढरपूरला जाणाऱ्या एकूण 5 रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे आषाढी एकादशीच्या काळात आपल्याला कुठेही गाडी न बदलता थेट मनमाड जंक्शनवरून पंढरपूरला जाता येईल. मित्रांनो, यामध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 01159 भुसावळ पंढरपूर आषाढी एकादशी स्पेशल. ही गाडी अनरिझर्व्ड आहे. ही गाडी 24 आणि 25 जुलैला म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी संध्याकाळी 4:20 मनमाड जंक्शन वरून सुटणार असून पंढरपूरला मध्यरात्री 3:30 पोहोचणार आहे. मनमाड ते पंढरपूर हा प्रवास ही गाडी 11 तास 10 मिनिटात पूर्ण करणार आहे. दुसरी गाडी आहे गाडी नंबर 01121 खामगाव पंढरपूर स्पेशल फेअर आषाढ एकादशी स्पेशल. ही गाडी 21 जुलै आणि 23 जुलै म्हणजेच मंगळवारी आणि गुरुवारी मनमाड जंक्शन वरून संध्याकाळी 4:20 सुटणार असून पंढरपूरला मध्यरात्री 3:30 पोहोचणार आहे. मनमाड ते पंढरपूर हा प्रवास सुद्धा ही गाडी 11 तास 10 मिनिटात पूर्ण करणार आहे. आता मित्रांनो, तिसरी गाडी आहे गाडी नंबर 09071 उधना मिरज स्पेशल फेअर आषाढ एकादशी स्पेशल. ही गाडी 23 आणि 24 जुलै म्हणजेच गुरुवारी आणि शुक्रवारी संध्याकाळी 5:45 मनमाड जंक्शन वरून सुटणार असून पंढरपूरला पहाटे 4 वाजता पोहोचणार आहे. मनमाड ते पंढरपूर हे अंतर ही गाडी 10 तास 15 मिनिटात पूर्ण करणार आहे. चौथी गाडी आहे गाडी नंबर 01205 नागपूर मिरज स्पेशल फेअर आषाढ एकादशी स्पेशल. ही गाडी 23 आणि 24 जुलै रोजी म्हणजेच गुरुवारी आणि शुक्रवारी मनमाड जंक्शन वरून संध्याकाळी 7:10 सुटणार असून पंढरपूरला सकाळी 8 वाजता पोहोचणार आहे. मनमाड ते पंढरपूरचा प्रवास ही गाडी 12 तास 50 मिनिटात पूर्ण करणार आहे. आणि मित्रांनो, आता पाचवी गाडी आहे गाडी नंबर 01119 न्यू अमरावती पंढरपूर स्पेशल फेअर आषाढ एकादशी स्पेशल. ही गाडी 21 जुलै आणि 24 जुलै म्हणजेच मंगळवारी आणि शुक्रवारी मनमाड जंक्शन वरून रात्री 10:25 सुटणार असून पंढरपूरला सकाळी 9:10 पोहोचणार आहे. मनमाड ते पंढरपूरचा प्रवास ही गाडी 10 तास 45 मिनिटात पूर्ण करणार आहे. पण मित्रांनो, इथे एक गोष्ट महत्वाची आहे ती लक्षात घ्या. या गाड्या ज्या आहेत ह्या गाड्या फक्त आषाढी एकादशीच्या काळासाठी चालू केल्या आहेत. आषाढी एकादशी झाल्यानंतर या गाड्या बंद होणार आहेत. जर आपल्याला आषाढी एकादशी नंतर पंढरपूरला जायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मनमाड जंक्शन वरून पंढरपूरसाठी डायरेक्ट ट्रेन नाही. त्यामुळे आपल्याला आधी कुर्डुवाडी जंक्शन पर्यंत जावे लागेल आणि कुर्डुवाडी जंक्शनवर उतरून पुढे पंढरपूरचा प्रवास करावा लागेल. मित्रांनो, मनमाड जंक्शन वरून कुर्डुवाडीसाठी जी रेल्वे जाते त्यामध्ये पहिली गाडी आहे गाडी नंबर 20658 हजरत निजामुद्दीन हुबळी सुपरफास्ट एक्सप्रेस. ही एक साप्ताहिक एक्सप्रेस असून ही गाडी प्रत्येक सोमवारी मनमाड जंक्शन वरून सकाळी 9:10 सुटते आणि अहिल्यानगर दौंड मार्गे कुर्डुवाडीला संध्याकाळी 5:28 पोहोचते. मनमाड जंक्शन ते कुर्डुवाडीचा प्रवास ही गाडी 8 तास 18 मिनिटात पूर्ण करते. आता जर आपण या गाडीच्या तिकीट दराबद्दल बोललो तर मनमाड ते कुर्डुवाडी दरम्यान स्लीपर साठी 270 रुपये, थर्ड एसी साठी 675 रुपये, सेकंड एसी साठी 925 रुपये तर फर्स्ट एसी साठी 1530 रुपये तिकीट आहे. आणि या गाडीच्या जनरल कोचचे तिकीट साधारण 150 रुपयाच्या आसपास असते. आता मित्रांनो, मनमाडवरून कुर्डुवाडीला जाणारी जी दुसरी गाडी आहे ती म्हणजे गाडी नंबर 12628 कर्नाटका एक्सप्रेस. ही गाडी दररोज दुपारी 3:35 मनमाड जंक्शन वरून सुटते तर कुर्डुवाडी जंक्शनला रात्री 9:13 पोहोचते. मनमाड ते कुर्डुवाडी हे अंतर ही गाडी अवघ्या 5 तास 38 मिनिटात पूर्ण करते. आणि या गाडीचे तिकीट दर स्लीपर साठी 270 रुपये, थर्ड एसी साठी 675 रुपये, सेकंड एसी साठी 925 रुपये तर फर्स्ट एसी साठी 1530 रुपये आहे.
आणि मित्रांनो या गाडीचे जनरल कोचचे तिकीट सुद्धा साधारण 150 रुपयाच्या आसपास असते. तर मित्रांनो आता आपण कुर्डुवाडी जंक्शनवर पोहोचलो आहोत. आता इथून पुढे पंढरपूरला जाण्यासाठी आपल्याकडे दोन अतिशय सोपे पर्याय उपलब्ध आहेत. पहिला पर्याय आहे कुर्डुवाडी जंक्शनवरून पंढरपूरसाठी रेल्वेने प्रवास करणे. कुर्डुवाडीहून पंढरपूरला रेल्वेने साधारण 1 तासात पोहोचता येते. पण मित्रांनो कुर्डुवाडी जंक्शनवरून पंढरपूरला सकाळच्या वेळी रेल्वे गाड्यांची कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे, पण दुपारच्या पुढे थोडी गाडींची कनेक्टिव्हिटी कमी आहे. ही गोष्ट प्रवासाचं प्लॅनिंग करताना नक्की लक्षात ठेवा. आणि कुर्डुवाडी जंक्शनवरून पंढरपूरला जाण्याचा दुसरा पर्याय आहे एसटी बसचा. कुर्डुवाडी बस स्टेशनवरून पंढरपूरसाठी नियमित बस सेवा किंवा वडा सहज मिळतात. बसने प्रवास केला तर तुम्ही 1 तासात पंढरपूरला पोहोचू शकता आणि बसचे तिकीट साधारण 100 रुपयाच्या आसपास असते. म्हणजेच मित्रांनो कुर्डुवाडीवर उतरल्यानंतर रेल्वे किंवा बस या दोन्ही पर्यायाने तुम्ही अगदी आरामात पंढरपूरला पोहोचू शकता. आता मित्रांनो नाशिकवरून पंढरपूरला जाण्याचा रेल्वेचा मार्ग तर आपण अगदी सविस्तर समजून घेतला. पण जर तुम्हाला वाटत असेल की ही मनमाड आणि कुर्डुवाडीला गाड्या बदलण्याची कटकट नको आहे, तर आपल्याकडे एक दुसरा सोपा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. तो म्हणजे थेट बस किंवा खासगी ट्रॅव्हलचा पर्याय. नाशिकहून पंढरपूरसाठी थेट धावणाऱ्या एसटी बसेस आणि लक्झरी ट्रॅव्हलचे पर्याय मिळतात. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डायरेक्ट प्रवास. नाशिकमध्ये एकदा बसमध्ये बसलो की कुठेही गाडी बदलण्याची कटकट नाही. आपण थेट पंढरपूर नगरीतच उतरतो. पण मित्रांनो तोटा असा आहे की नाशिक ते पंढरपूर हे अंतर जवळपास 400 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. इतका मोठा प्रवास बसने करताना खूप वेळ एकाच जागी बसून राहावं लागतं, ज्यामुळे शरीर थकून जातं आणि बसचं तिकीट सुद्धा रेल्वेच्या तुलनेत खूप महाग असतं. तर मित्रांनो जर तुम्ही आषाढी एकादशीच्या काळात जात असाल तर मनमाडवरून मिळणाऱ्या 5 स्पेशल ट्रेनचा नक्की फायदा घ्या. पण जर तुम्ही इतर दिवसात प्रवास करणार असाल आणि तुम्हाला बजेटमध्ये आरामात झोपून जायचं असेल तर मनमाड आणि कुर्डुवाडी मार्गे नियमित ट्रेनने गेलेले कधीही उत्तम. आणि जर तुम्हाला गाड्या बदलण्याचा त्रास नको असेल तर तुम्ही थेट धावणाऱ्या एसटी बस किंवा खासगी ट्रॅव्हलचा पर्याय निवडू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही पंढरपूरला जाण्यासाठी कोणता मार्ग निवडाल मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रेल्वेच्या अशाच माहितीसाठी आपल्या ट्रेन लव्हर्स आय एम चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.